जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे आणि पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना दिनांक 10/3/2025 रोजी प्राप्त झालेल्या आहेत. म्हणजे ह्या ज्या सूचना आहेत त्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने या ठिकाणी न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. आता यामध्ये त्या नेमक्या सूचना काय आहेत त्या एकंदरीत आपण बघू आणि त्या समजून घेऊ. मुळात त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता यामध्ये सुरुवातीला पहिली त्यांनी सूचना केलेली आहे की पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या बाबतच्या पवित्र पोर्टलवर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या दिनांक 1/9/2023च्या 2 सूचना म्हणजे 4/9/2023, 14/9/2023, 18/9, 19/9, 29/9, 23 आणि 1/10/2023 इत्यादी सूचनांचे अवलोकन करावे. म्हणजे ह्या ज्या काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून त्याचंही अवलोकन करायला त्यांनी सांगितले. सदर सूचना योग्य त्या फेरफरकांसह दुसऱ्या टप्प्यातील स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे किंवा पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रे दुरुस्त्या करण्यासाठी लागू राहतील. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येईल. नंबर 2 मध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता 2022 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय 7/2/2019 आणि 10/11/2022 यामध्ये जे काही शैक्षणिक क्वालिफिकेशन, व्यावसायिक क्वालिफिकेशन आणि त्या संबंधीमध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीशी रिलेटेड ज्या काही पात्रता आहेत त्यामध्ये दिलेल्या आहेत व इतर अनुषंगिक शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांवर टप्पा 2 अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पहिला टप्पा या ठिकाणी झालेला आहे. आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे. त्यानुसार ह्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानंतर पॉईंट 3 शिक्षकांची सदर भरती ही त्या व्यवस्थापनांमध्ये रिक्त असलेली पदे, इयत्ता गट, त्यानंतर विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पवित्र प्रणालीमार्फत शिफारस होणार आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीच्या या प्रोसेसमध्ये आपल्याला सुरुवातीला आपण कुठल्या इयत्ता गट 1 ते 5 साठी अप्लाय करणार आहोत, 6 ते 8 साठी, 9 ते 10, 11, 12 या शैक्षणिक टप्प्यामध्ये आपण कुठल्या गटामध्ये भाग घेणार आहोत. त्यानंतर 1 ते 5ला तर ऑल सब्जेक्ट असतात. वरच्या वर्गांना असेल तर तुमचा विषय कोणता आहे. त्यानंतर तुमच्या अध्यापनाचे माध्यम मराठी माध्यम आहे, इंग्रजी माध्यम हेही निवडावं लागतं. आणि त्यानंतर आरक्षणाचं जे समांतर आरक्षण आहे, समांतर आरक्षणमध्ये जे आपल्याला महिला, सर्वसाधारण, अपंग जे काही आपल्याला दिलेलं आहे त्या आरक्षणात आपण बसतोय का त्यानुसार आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले जे गुण आहेत त्या गुणांच्या आधारावर आणि आपण जे पोर्टलवरती जे आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम आहेत, जिल्हे आहेत, त्या जिल्हा परिषदांच्या जागांनुसार ते एकत्रित विचारात घेऊन या ठिकाणी पवित्र प्रणालीमार्फत याद्या पब्लिश होत असतात आणि शिफारस केली जाते. पॉईंट क्रमांक 4 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदाची भरती ही मुख्यत्वे मुलाखतीशिवाय या पर्यायातील असतील. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या ठिकाणी मुलाखती होत नाहीत. त्या ठिकाणी 1 जागेसाठी 1 अशी शिफारस त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे त्यांचं प्रमाण ऑलरेडी ठरलेलं आहे, 1 जागेसाठी 1. आणि नियुक्तीसाठी वडील क्रमांक 3 मध्ये नमूद बाबी विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत त्या व्यवस्थापनांकडे शिफारस होणार आहे. नंबर 5 खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती व मुलाखतीसह या 2 पर्यायातील असतील. म्हणजे काही स्थानिक खाजगी शैक्षणिक संस्था ह्या मुलाखतीशिवाय जागा देतात, तर काही शैक्षणिक संस्था खाजगी ह्या मुलाखतीसह म्हणजे मुलाखत घेऊन मग निवड केली जाते. अशा पद्धतीच्या दोन्ही पद्धतीच्या जाहिराती देत असतं. यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य खाजगी शैक्षणिक संस्थेचं आहे. म्हणजे काही खाजगी शैक्षणिक संस्था ह्या त्यांना वाटलं तर मुलाखतीशिवाय घेऊ शकतात, त्यांना वाटलं तर मुलाखत घेऊनही घेऊ शकतात. हे वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे ते खाजगी संस्थांना दिलेलं आहे. आता त्यांचं जे प्रमाण आहे, मुलाखतीशिवाय जर त्यांना घ्यायचं असेल तर एका रिक्त पदासाठी 1च निवडावं लागेल. आणि जर मुलाखतीसह जर पर्याय त्यांनी दिला असेल त्या संस्थेने तर एका रिक्त पदासाठी 10 उमेदवारांची निवड म्हणजे एका जागेसाठी 10 उमेदवारांची निवड ही मुलाखतीसाठी पोर्टल मार्फत शिफारस होणार आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस जाहिराती दिसतील त्यावेळेस हे सुद्धा बघणं गरजेचं आहे की संबंधित संस्थेने दिलेली जाहिरात ही मुलाखतीशिवाय आहे की मुलाखतीसह.
आणि त्यानुसार मग आपल्याला प्राधान्यक्रम त्यानुसार लॉक करायचे आहेत. नंबर 6, स्वप्रमाण पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्यास, म्हणजे ज्या उमेदवारांनी पहिल्या टप्प्यामध्ये, आता हा दुसरा टप्पा सुरू आहे, पहिल्या टप्प्यामध्ये समजा नोंदणी केलेली नाही, तर अशा उमेदवारांना स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ही नोंदणी करण्यासाठी रजिस्टर हिअर येथे क्लिक करून तेथे आपला टेट 2022 चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन नंबर नोंद करावा. यासाठी टेट 2022 परीक्षा अर्जामध्ये नोंद केलेला जो मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर आत्ता आपल्याकडे असणं क्रमप्राप्त आहे. जर आपल्याकडे तो मोबाईल नंबर नसेल आणि तो मोबाईल नंबर नसेल किंवा ईमेल आय डी नसेल, तर त्या ठिकाणी वेगळी सोय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे, संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे ही सगळी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. पण उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करायचा आहे, जे नवीन रजिस्ट्रेशन करणार आहेत ते, आणि उमेदवारांचा टेट 2022 रोल नंबर त्यांचा लॉग इन ID असेल. 7, पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉग इन करता यापूर्वीच त्यांनी पासवर्ड जो केलेला आहे तोच वापरायचा आहे. म्हणजे मगाशी जी मी सूचना वाचून दाखवली त्यामध्ये नवीन रजिस्ट्रेशन जो करणार आहे त्याच्यासाठी होती. 7वी जी सूचना आहे की ज्या उमेदवारांनी अगोदरच लॉग इन केलेलं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे, त्यांचा जर पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॅट पासवर्ड वापर करून पासवर्ड तयार करायचा आहे. 8, ज्या उमेदवारांना त्यांचा मोबाईल क्रमांकामध्ये काही कारणास्तव बदल करायचा असल्यास, म्हणजे बऱ्याच जणांचे मोबाईल नंबर हे बदललेले असतात, मग अशा उमेदवारांसाठी ही सूचना आहे की शिक्षण अधिकार्यालयामध्ये जायचं आहे आणि वैध ओळखपत्राच्या आधारे स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करायचा आहे. आता यामध्ये वैध ओळखपत्र म्हणजे काय, तर आपल्याकडे जे असलेले आपण शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा भरलेला फॉर्म, त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिळालेले मार्कांचं गुणपत्रक हे सुद्धा त्या ठिकाणी चालू शकतं. आपलं आधार कार्ड म्हणजे जे काही तत्सम ओळखपत्र असेल ते आपण दाखवल्यास त्या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोबाईल क्रमांकामध्ये बदल करता येऊ शकतो. त्यानंतर 9, पवित्र पोर्टलवरील नोंदणी व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करायची आहे. म्हणजे काय होतं, बऱ्याचशा वेळेस अशी अडचण होते आणि मग आयुक्त स्तरावरती बरेचसे ह्या गोष्टी होतात. तर यामध्ये आपण स्वतःचा फॉर्म स्वतः भरा आणि फॉर्म भरत असताना दुसऱ्या सायबर कॅफेमध्ये एखाद्या जाऊन फॉर्म भरत असताना आपल्याला विचारल्याशिवाय त्याला फॉर्म भरून देऊ नका. एखादी चूक आपल्याला खूप महागात पडते आणि म्हणून आपल्याला तो फॉर्म भरत असताना जातीने लक्ष द्यायचं आहे. 10, उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडीत असलेल्या विविध शासन निर्णयांचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे. म्हणजे वरती मी जे शासन निर्णय 2019 आणि 17चे सांगितले ते शासन निर्णय सुद्धा आपल्याला वाचायचे आहेत. 11, उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी टाईम लिमिट दिलेलं आहे. म्हणजे आज 11/3/2025 ते 20/3/2025 पर्यंत मुदत दिलेली आहे. म्हणजे आज पवित्र पोर्टल ओपन झालेलं आहे, ते 20/3/2025 पर्यंत मुदतीपर्यंत हे चालू राहील आणि कोणीही मुदत वाढ मिळेल याची वाट न बघता दिलेल्या मुदतीमध्ये हे स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घ्यायचं आहे. जे नवीन उमेदवार आहेत त्यांनी नवीन त्या ठिकाणी प्रोसिजरने जावं आणि जुन्या उमेदवारांनी जुन्या प्रोसिजरने जावं. वरील सूचना त्या ठिकाणी आपण वाचलेल्या आहेतच. 12, स्वप्रमाण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षामधील उमेदवारांच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्याच्या लॉग इनवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करून संबंधित उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षण अधिकार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घ्यायचा आहे. बऱ्याचशा TETच्या प्रमाणपत्रे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्रामध्ये काही नावांमध्ये तफावत आढळून येते आणि म्हणून ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 13, नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र प्रमाणित करणार नाहीत ते या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षक भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाही. ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी बाद होतील. पॉईंट 14, शासन निर्णय दिनांक 27/2/2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील म्हणजेच SCBC आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार तो बदल करण्यात यावा. 15, काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदींच्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यास अनुसरून जो सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 28/5/2024 अन्वये जो काही शासन निर्णय पत्र प्रकाशित झालेला आहे त्यामध्ये अराखीव खुल्ला अथवा आर्थिकदृष्ट्या EWS यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना
इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील. म्हणजे ज्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत आणि ज्यांना जात प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना जर ओबीसीमध्ये इतर मागासवर्गामध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी 28/5/2024चं जे सामान्य प्रशासन विभागाचं पत्र आहे ते पत्र वाचणं फार गरजेचं आहे. 16. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग SCBC या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिक दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाही. म्हणजे तुम्हाला एकाच आरक्षणाचा त्या ठिकाणी लाभ घेता येईल. सबब आरक्षण धोरणातील बदलांमुळे या नवीन जाहिरातीच्या वेळी उपरोक्त नमूद उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे वर नमूद क्रमांक 14 आणि 15च्या ज्या काही सूचना केलेल्या आहेत ज्या आता आपण बघितल्या त्यानुसार बदल करावा, अन्यथा त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. 17. स्वप्रमाणपत्रामधील माहिती नव्याने भरणे किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणे म्हणजेच उमेदवारांना नियुक्तीच्या शिफारशीबाबतचा पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे माहिती नव्याने भरणे असेल किंवा यापूर्वी भरलेली माहिती दुरुस्त करणं असेल, नियुक्तीच्या शिफारशीबाबतचा पूर्वलक्षी प्रभाव कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही. 18. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदविलेल्या समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आत उमेदवारांना कोणताही बदल करता येणार नाही. कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ गुण प्रसिद्ध झालेले आहेत. म्हणजे उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदवलेले जे समांतर आरक्षणाच्या नोंदी आहेत त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. हे फक्त SCBCचं रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये ती सूट आहे आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कट ऑफ जो आहे तो कट ऑफ या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे हे बदल होणार नाही. 19. उमेदवाराची यापूर्वी कोणत्याही आस्थापनेवर समांतर आरक्षणातील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांमधून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनश्च या समांतर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवाराने संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर नो असं नोंद करायचं आहे. म्हणजे हे सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यामधूनही आहे आणि ज्या उमेदवारांची ऑलरेडी पहिल्या टप्प्यामध्ये 1 ते 5साठी निवड झालेली आहे त्यांना पुन्हा 1 ते 5ला संधीच मिळत नसते. ते वरच्या वर्गासाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. परंतु इथे सैनिक, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त अशा पद्धतीने समांतर आरक्षणाचा लाभ ऑलरेडी तुम्ही घेतला असेल तर त्या ठिकाणी नो करायचं आहे. 20. अर्जात म्हणजेच स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणं किंवा खरी माहिती दडवून ठेवणं किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाखोड करणं किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित केलेल्या अर्हतेच्या अटी विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे, विहित मुदतीतील अर्हता धारण करीत नसतानाही उत्तीर्णतेची चुकीची तारीख नमूद करणे, हे गैरवर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर शिफारस करण्यासाठी होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि त्याच्यावर फौजदारी कार्यवाही किंवा इतर जे काही शिक्षेस पात्र आहे अशी शिक्षा त्याला ठोठावली जाईल. म्हणजे बरेचसे उमेदवार चुकीच्या पद्धतीने CTT किंवा TET पास नसताना यस करून जातात आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांना हा एक सज्जड इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणतीही चुकीची माहिती, खोटी माहिती देण्यात येऊ नये. बरेचसे उमेदवार आपल्यावरती एखादा गुन्हा असेल किंवा आपल्यावरती त्या ठिकाणी एखादा आपल्याला चुकीच्या गोष्टीमध्ये नाव असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी माहिती लपवतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना कारवाई सामोरं जावं लागतं. 21. नव्याने स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांना सूचित करण्यात आलेलं आहे की कोणत्याही कागदपत्र, प्रमाणपत्र सूचना क्रमांक 14-15 मध्ये नमूद प्रवर्ग वगळून दिनांक 30/9/2023 पूर्वीचे असणं आवश्यक आहे. ऑलरेडी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की 30/9/2023 पूर्वीचे सगळे कागदपत्र, जातीचा दाखला, जात प्रमाणपत्र असेल, वैधता प्रमाणपत्र असेल किंवा इतर जे काही दाखले आवश्यक आहेत त्यांना या ठिकाणी पाबंदी घातलेली आहे. परंतु 14 आणि 15मध्ये जे काही SCBCचे उमेदवार आहेत त्यासाठी त्यांना वगळण्यात आलेलं आहे. 22. उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे टेट 2022साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे 12/3/2023 पूर्वीची असणं आवश्यक आहे. म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता तुमचं D.Ed हे त्या ठिकाणी 12/3/2023 पूर्वीचे असेल. कारण 2022ची जी टेट झालेली आहे ती या ठिकाणी ज्यावेळेस फॉर्म सुटले त्यावेळेस शेवटची तारीख होती 12/3/2023 आणि जी काही व्यावसायिक अर्हता आहे, व्यावसायिक अर्हता म्हणजे तुमचं D.Ed, B.Ed जे काही तुम्ही केलेलं आहे, M.Ed वगैरे ते 12/3/2023 पूर्वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. तुम्ही शैक्षणिक पात्रतेमध्ये TET किंवा CTT तुम्ही दिलेले असाल ती त्याही अगोदर पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे कोणी पासआउट झालेले आहेत त्यांना या ठिकाणी संधी मिळणार नाही. अध्यापक विद्यालयातील शिक्षक पदांकरिता व्यावसायिक अर्हतेमधील पदव्युत्तर परीक्षा म्हणजेच M.Ed उत्तीर्णतेची नोंद करण्याची सुविधा नव्याने देण्यात आलेली आहे. सदरची व्यावसायिक अर्हता टेट 2022साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 12/3/2023 पूर्वीच कंप्लीट करणं आवश्यक आहे. म्हणजे M.Ed ज्यांचं पूर्ण झालेलं आहे ते सुद्धा 12/3/2023च्या पूर्वी झालेलं असावं.
2025. पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवाराने स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवाराचे स्वयंप्रमाणपत्र प्रमाणित करणे अनिवार्य आहे. अन्यथा स्वप्रमाणपत्र प्रमाणित न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची गंभीरपूर्वक या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला ज्या काही पवित्र प्रणाली शिक्षक पदभरतीबाबत ज्या काही सूचना दिलेल्या आहेत दुसऱ्या टप्प्यासाठी त्या आपण आवश्यक वाचायच्या आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठलीही अंतिम मुदत न बघता किंवा मुदत वाढेल याची वाट न बघता 11/3/2025 ते 20/3/2025 पर्यंत आपला जो काही अर्ज आहे तो स्वप्रमाणपत्र पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीची ही माहिती आहे. कोणाला काही अडचण असेल तर त्या ठिकाणी मला जरूर संपर्क करा. आशा करतो हे तुम्हाला समजलं असेल. थांबतो. धन्यवाद. जोहार.